नमस्कार विद्यार्थी मित्रो. मृदा अवनतीवरील आपण पाण्याच्या पासून होणारी धूप यावरील उपाययोजना या समजून घेतल्या. त्यानंतर समजून घेणार आहोत वारा या घटकापासून होणारी मृदा धूप कशी रोखायची. समजा वाऱ्याचा वेग हा जेव्हा अडथळे असतात त्यावेळेस रोखला जातो व अडथळे नसल्यास वारे वेगाने वाहतात. म्हणजेच वेगवान वारेच फक्त मोठ्या प्रमाणावर मृदेची धूप करतात. वाऱ्याचा वेग मंदावला तर ते मृदेचे कण उंच किंवा वाऱ्याबरोबर वाहून नेऊ शकत नाही. मात्र ज्यावेळेस वेगवान वारे असतात त्यावेळेस मृदा कण या वाऱ्यांबरोबर वाहून जातात. म्हणूनच मृदेचा वाऱ्यापासून होणारी धूप रोखण्यासाठी झाडे लावणे म्हणजेच वाऱ्यांना अडथळे निर्माण करणे हा एक उपाय आहे. जेव्हा एखादे झाड हे लावलेले दिसून येते त्यावेळेस या झाडाच्या वरून जाणारे जे काही वारे आहेत ते वारे हे अशा पद्धतीने वाहत जातात. परिणामी हा जो काही वारा आहे या वाऱ्याचा वेग हा या ठिकाणी वाढायला सुरुवात होते, परंतु हा जो दरम्यानचा पोर्शन आहे हा भाग मात्र या वाऱ्यांच्या धुपीपासून सुरक्षित राहतो. जर का असे झाडांच्या ओळी या सलगपणे लावल्या गेल्या तर मात्र अशा या भागामध्ये मृदेची धूप ही रोखली जाऊ शकते. त्यामुळेच वनसंवर्धन करणे हा वाऱ्याच्या धुपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय असलेला दिसून येतो. मृदा कण सुटे असतील तर वाऱ्याच्या बरोबर वाहून जाऊ शकतात, परंतु जर का ते मृदा कण एकमेकांना चिकटलेले असतील म्हणजेच पाण्याच्या ओलाव्यामुळेच मृदा कण एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. म्हणजेच मृदेमध्ये जर ओलावा असेल तर वाऱ्यापासून होणारी मृदा धूप नियंत्रित ठेवता येते. म्हणून जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी त्या ठिकाणी मृदेवर आच्छादन हे पालापाचोळ्यांचे करणे, गवताळ कुरणे राखणे हे उपाय वाऱ्यापासून होणाऱ्या धूप नियंत्रणास आवश्यक असतात. मृदा प्रदूषण जर का रोखलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर मृदेची अवनती ही कमी होईल. मानवाने जसा विकास केला तसतसे विविध उद्योगधंदे हे त्याने निर्माण केले. या उद्योगधंद्यांमधून टाकले जाणारे तसेच खाणकामामधून टाकाऊ पदार्थ हे चांगल्या पोषक मृदेत सुपीक मृदेत पसरले जातात. परिणामी ज्या मृदांमध्ये हे पसरले जातात त्या ठिकाणी अनावश्यक घटकांची साठे किंवा संचयन हे त्या ठिकाणी वाढत जाते. परिणामी असे टाकाऊ पदार्थ मृदा प्रदूषण घडवण्यास कारणीभूत ठरलेले दिसून येतात. त्यामुळे कारखान्यातून सोडले गेलेले दूषित भूजल, खाणकामातून टाकून दिलेले टाकाऊ पदार्थ आणि उद्योगधंद्यांमधून अनावश्यक निर्माण केलेले पदार्थ हे ज्यावेळेस सुपीक मृदांवरती पसरले जातात त्यावेळेस मृदेची अवनती होते. म्हणूनच मृदा प्रदूषण जर का रोखले तर मात्र मृदेची अवनती ही रोखली जाते. प्रत्येक गावामध्ये गायरान असते आणि या गायरान यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुरांना किंवा पाळीव प्राण्यांना चरण्यासाठी नेले जाते. ज्यावेळेस या पाळीव प्राणी चरतात त्यामुळे त्यांच्या खुरांपासून मृदा ही सुटी होते. मृदा ज्यावेळेस सुटी होते त्यावेळेस तिचे वहन होते. म्हणूनच ज्या ठिकाणी अतिचराई आहे तेथे अतिचराई रोखली पाहिजे. म्हणजेच मृदा कण हे एकमेकांपासून सुटे होणार नाहीत आणि मृदा अवनती होणार नाही. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कालव्या पद्धतीने सिंचन हे केलं जातं. परिणामी ज्या ठिकाणी कालवे पद्धतीने सिंचन होते त्या ठिकाणी वाहून पाणी जात असताना ते कालव्यांमधून झिरपून विविध ठिकाणी पसरले जाते. परिणामी मृदा अवनतीसाठी ही सिंचन पद्धत ही कारणीभूत ठरलेली दिसते. अशा कालव्यांमधून झिरपलेले जे काही पाणी आहे त्यामुळे मृदांचे पाणथळीकरण होते.
काही ठिकाणी मृदा शारफड बनलेल्या दिसतात. अतिसिंचनामुळे त्या ठिकाणी मृदा अवनती ही चोपन मृदा तयार होणं यामधून झालेली दिसून येते. म्हणूनच आपल्याला सिंचन पद्धतीत बदल करणं हे गरजेचं ठरतं. सध्या तुषार सिंचन पद्धत, ठिबक सिंचन पद्धत या पद्धतींचा अवलंब केला तर मृदा अवनती ही रोखणे शक्य होते. भारतामधील विविध नद्यांना पूर येतात. उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा या नदीला दरवर्षी पूर येतात. आता आपण जाणून घेऊयात ही अवनती झाल्यानंतर मृदा पूर्ववत आणण्यासाठी, तिची गुणवत्ता टिकवण्यासाठी काय उपाययोजना करणं आवश्यक आहे. पहिला मार्ग म्हणजे पूर्व मशागत व अंतर मशागत योग्य प्रकारे करणे. पिकांची फेरपालट करणे. सतत एकच पीक घेतलं तर विशिष्ट घटकच मृदेतून हे त्या पिकांना जी काही आवश्यक आहेत ते शोषले जाणार आहेत. परिणामी कालांतराने त्याच पोषक घटकांची कमतरता मृदेमध्ये जाणवते आणि त्यामुळेच जर पीक फेरपालट केलं तर मात्र जी पोषक द्रव्ये आहेत त्यांची अदलाबदल होईल. म्हणजेच शेतकरी देखील ही अदलाबदल करत असतात. एकदल धान्याचं पीक घेतल्यानंतर द्विदल धान्याचं पीक घेतलं जातं. म्हणजेच ज्यावेळेस द्विदल धान्य असतं त्यावेळेस त्याची मुळे ही खोलवर गेलेली असतात आणि एकदल धान्य मात्र याची मुळे ही जमिनीवरती पसरली जातात. अशा पद्धतीने पीक फेरपालट घेतलं तर मात्र मृदेच्या एका स्तरातून पोषक मूल्यांचे शोषण न होता त्यामध्ये संतुलन राखलं जातं. मृदेला विशिष्ट कालावधी उपलब्ध होतो. मृदेतील जे काही जैविक घटक आहेत, जीवजंतू आहेत, त्यांना कालावधी उपलब्ध होतो आणि मृदा ही पूर्ववत येण्यासाठी मदत होत असते. मात्र काही वेळेस ही मदत नैसर्गिकरित्या झाली नाही तर मानवनिर्मित मदत देखील आवश्यक असते. म्हणूनच शेतकऱ्यांनी मृदेची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी भर खतांचा वापर करणं आवश्यक आहे. या भर खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, लेंडी खत यांचा दर हेक्टरी किमान वापर हा केला पाहिजे. मग दर हेक्टरी किती आवश्यक आहे तर किमान 5 टन एवढा दर हेक्टरी कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत किंवा लेंडी खत याचा वापर केला तर अशा भर खतांमुळे जमिनीची सुपीकता ही पूर्ववत येते आणि मृदा हिची गुणवत्ता ही वाढली जाते. यावर नैसर्गिक देखील उपाय आहेत. ते म्हणजे हिरवळीच्या खतांचा वापर करणे. ज्या ठिकाणी पडीक क्षेत्र आहे की जे शेतीखाली आणले जात नाही त्या ठिकाणी हिरवळीचे खत लावावे की जेणेकरून त्यामधून सेंद्रिय कर्ब हे वाढले जाईल आणि मृदेची गुणवत्ता ही पुन्हा टिकवली जाईल. कृषी व्यवसायात काही असे व्यवसायही केले जातात. ते व्यवसाय कुठले तर कोंबडी पालन, कुक्कुटपालन किंवा काही गुरेपालन हे केले जाते. यामधून विशिष्ट उपपदार्थ उपलब्ध होतात. ते म्हणजे कोंबडी खत, पाचटांचे खत. हे खत हे मृदेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी देणे आवश्यक आहे. यामधून मृदेची गुणवत्ता ही टिकवली जाईल. त्याचबरोबर जैविक व जीवाणू खतांचा देखील वापर हा मृदा अवनती रोखण्यासाठी करणं आवश्यक आहे. रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा असा दोन्हींचा वापर केला तरी त्यामध्ये समतोल कसा राखला जाईल याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीची परत उंचावण्याची तात्पुरती क्रिया होते. जमिनीचे हे संतुलन हे जर का चांगले राखायचे असेल तर त्या ठिकाणी याचा उपयोग हा देखील करणं हे गरजेचे ठरते. शारपड, चोपण, विम्ल जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारकांची आवश्यकता असते. जमिनीचा सामो म्हणजेच पीएच हा जमिनीचा अभिक्रियांचा निर्देशांक असतो. जमिनीचा सामो 7 पेक्षा जास्त असला तर मृदा आम्लधर्मी असते आणि 7 पेक्षा जर का जास्त असेल तर मात्र विम्लधर्मी असेल. म्हणजे सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यान जर का मृदेचा पीएच असेल तर मात्र पिकांची वाढ ही निकोपपणे होते, चांगली होते. पाणी हे पिकांच्या गरजेनुसारच द्यावे.
उपलब्ध भरपूर पाण्याचे साठे आहेत म्हणून त्या ठिकाणी पाणी हे वारंवार देऊ नये. त्याऐवजी त्या पिकांना जेवढे आवश्यक आहे तेवढेच द्यावे. जमिनीचा प्रकार कोणता आहे, त्याच्यामधून पाणी मुरण्याची गती किती आहे, पाणी निचरा होण्याची गती किती आहे, यानुसारच पाणी देण्याच्या मात्रा ठरवाव्यात. पाणी क्षारयुक्त असल्यास सेंद्रिय खते व हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर करावा. सोडियमचे क्षार जास्त असल्यास जिप्सम सारखी खनिजे त्यामध्ये अधिक वापरावी. क्षारांना सहनशील पिकांची लागवड करावी. क्षारांना संवेदनशील असणारी पिके त्या ठिकाणी टाळणं आवश्यक आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी खतांचा संतुलित वापर करणं हे गरजेचं असतं. हरित क्रांतीपूर्वी शेती स्वयंपूर्ण मानली जात असे. हरित क्रांतीनंतर मात्र ही उत्पादकता वाढवण्यासाठी संकरित जाती आणि खतांचा व सिंचनाचा वापर म्हणजे तिहेरी संतुलन या ठिकाणी राखलं गेलं आणि त्यामधून उत्पादनाची वाढ करण्यात आली. मात्र पुढे खतांचा अतोनात वापर हा झाल्यामुळे जमिनीमधील मूळ नैसर्गिक संतुलन हे बिघडले गेले. परिणामी असंतुलित अशा मृदा या नापीक बनल्या आणि त्याचे विपरीत परिणाम हे मृदेंच्या आरोग्यावर झालेले दिसून येतात. अवाजवी खतांचा वापर जर का केला गेला तर न वापरण्यात येणारी घटक हे मृदेमध्ये साचले जातात, ते वाहून नेले जात नाहीत. परिणामी ही अवाजवी खते ही पोषक ठरण्याच्या ऐवजी मृदेस ते घातक बनत असतात. परिणामी अशा अवाजवी खतांचा वापर हा टाळणं आवश्यक आहे. पाण्याच्या वापरातून मृदा संपत्तीचा ऱ्हास होतोय असेही आपल्याला दिसून येत आहे. मृदा परीक्षणानुसार रासायनिक खतांचा पीकनिहाय वापर हा करणं गरजेचं आहे. म्हणून मृदा निरीक्षण आणि परीक्षण या दोन्हीही गोष्टी यांचं ताळमेळ करून खतांचा वापर करावा की जेणेकरून मृदेचे आरोग्य हे सुधारले जाईल. सेंद्रिय खतांचा वापर हा जर का केला गेला तर मृदेतील सेंद्रिय कर्ब हे वाढते आणि मृदेची सुपीकता ठरवण्यासाठी सेंद्रिय कर्ब हे गरजेचेच असते. त्यासाठी सेंद्रिय खतांसोबत जीवाणूंचा खतांचा वापर करावा. शेणखत पूर्ण कुजलेले असे वापरावे. जर असे शेणखत अर्धवट कुजलेले असेल तर जमिनीची ताकद शेणखत कुजवण्यामध्ये जाते आणि परिणामी पिकांसाठी ही मृदा लगेचच योग्य अशी तयार होत नाही. परिणामी पुन्हा मृदेची गुणवत्ता ही ढासळली जाते. रासायनिक खतांचा वापर हा संतुलित करणं गरजेचं आहे. नत्रयुक्त खते ही काही मृदांना आवश्यक असतात. त्यांचा वापर करत असताना ते अतिरिक्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बहुतांश ही जी काही खते आहेत ती पाण्याबरोबर वाहून जात असतात. परिणामी ज्यावेळेस जमिनीत निचरा होतो आणि सूर्यामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होते, अशा मोठे वेळेस मात्र रासायनिक खतांचा वापर कमी करावा. एकूणच जमीन, पाणी, हवा यांच्या प्रदूषणात सध्याला मोठ्या प्रमाणावर वाढ होते. परिणामी जमिनीतील ह्युमस तयार होण्याचे प्रमाणही घटलेले दिसून येते. ही घट रोखण्यासाठी मृदा नैसर्गिक पद्धतीने, चांगल्या शास्त्रीय पद्धतीने खतांचा वापर करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून मृदा आरोग्य पुन्हा संतुलित होईल. अशा खतांचा वापर करत असताना त्या खतांची खत वापराची कार्यक्षमता ही ठरवणं आवश्यक असतं. नत्रयुक्त खते 30 ते 50%, जस्तयुक्त खते 2 ते 5%, स्फुरदयुक्त खते 15 ते 25%, लोहयुक्त खते 1 ते 2%, पालाशयुक्त खते 50 ते 60%, बोरानयुक्त खते ही 1 ते 5% अशा पद्धतीने वापरावीत की जेणेकरून अशा खतांचा वापर केला तर मृदेची ही सुपीकता ही राखली जाईल. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही विशिष्ट पद्धती आहेत, त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. खते जमिनीवर फेकू नयेत, योग्य ओलावा असतानाच द्यावी.
पेरणी करताना खते बियाणांखाली पेरून द्यावीत. आवरणयुक्त खते, ब्रीफकेस, सुपर ग्रॅन्युल्सचा वापर करावा. युरिया, निंबोळी खते, पेंड सोबत 1:5 या प्रमाणात त्यांचा वापर करावा. खते पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागून द्यावीत. सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा. तृणधान्य पिकांसाठी खतांचा 4:2, 2:1, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक अशा क्रमशः गुणोत्तरानुसार जर का दिली गेली तर त्यांचे प्रमाण योग्य राहील. तर कडधान्यांसाठी 1:2, 1:1 या प्रमाणात खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा नियमित वापराने जमिनीचा सांबू 6.5 ते 7.5 या दरम्यान आणावा. थोडक्यात, मृदा सुरक्षेकरिता मृदा संधारण, सेंद्रिय शेती, एकात्मिक रासायनिक व सेंद्रिय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य जोपासावे ही काळाची गरज आहे. अशा पद्धतीने आपण मृदा अवनतीवरील विविध उपाय हे समजून घेतले. नक्कीच तुम्हाला या घटकाचा भविष्यातही उपयोग होईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.